नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पुढील भाग. पूजा निघून टेरेसवर जाते. शांत विचार करते. उभारलेली असते. थोड्या वेळात दादा येतो. चिडूनच, पूजा, मला नाही करायचं लग्न. जर तू समजावणार असेल तर मी इथून पण निघून जाईन. शांत पण स्मितहास्य करून, आजपर्यंत तू कोणाचं ऐकलंय का? मी काय समजावणार? दादा. पूजा शांत बसते. हे बघ पूजा, तो तुझा भूतकाळ होता आणि भूतकाळात जगणं सोडून दे. तो मुलगा त्याच्या घरचे चांगले आहेत म्हणून आम्ही म्हणत होतो, हवंस तर तू एकदा त्याला भेटून घे. आम्ही तुझं काही वाईट करणार नाही आहोत. दादा. भीती वाटते आता. दादा. परत तसंच झालं तर? पूजा शांततेतच बोलते, ते लोक खूप चांगले आहेत. तू पण भेटलीस त्यांना, मग असा विचार का करते? दादा. ते पण चांगले होते, तरीही असं केलं. पूजा नाराजीत. माझ्यावर एकदा विश्वास ठेव आणि भेट. मुलाला खरंच चांगलं आहे. दादा. घरचे चांगले आहेत आणि भेटायची काय गरज आहे? तू म्हणतोस तर चांगलं असेल. पूजा. तू म्हणेल तसंच करू. दादा. आजपर्यंत तू तुझी कर्तव्य जबाबदारी नीट पार पाडलीये. तू माझ्या चांगल्यासाठीच बोलतोय. माहितीये मला. मी लग्नाला तयार आहे. पूजा. नक्की ना? पूजा. आम्ही बळजबरी नाही करत. भेटशील का मुलाला? दादा. गरज नाही. आणि हो दादा, बरं नाव तर सांग मुलाचं. हसतच पूजा बोलते, सनी देशमुख नाव आहे. दादा निघून खाली जातो आणि खाली जाऊन सगळ्यांना पूजा तयार असल्याचे सांगतो. पूजाच्या घरचे आनंदी होतात आणि सर देशमुखांच्या घरी फोन करतात. हॅलो शालन, अभिनंदन. पूजाची आजी म्हणजे सनीची आजी. अगं पूजा, तयार झालीस वाटतं लग्नाला. पूजाची आजी. अरे वा, छान छान. खरंच तुमचं पण अभिनंदन. आता आपण व्याही होणार, आपलं नातं जुळणार. सनीची आजी. आता लवकरात लवकर एंगेजमेंट करून टाकू. सनीची आजी. चालेल पूजा, तुझ्या घरी सून होणार आहे म्हणजे आता माझी काळजी मिटली. पूजाची आजी. हो, काही काळजी करू नकोस. आता घरची सून नाही तर मुलगी बनून येईल ती. सनीची आजी. हो, बाकीची बोलणी उद्या करू आणि मुहूर्त पण बघू. घरी या तुम्ही. पूजाची आजी. बरं येऊ आम्ही. सनीची आजी. दुसऱ्या दिवशी पूजा कंपनीच्या पार्किंगमध्ये सोनाली आणि ऐश्वर्याची वाट बघत असते. काय झालं? इकडे काय थांबलीस आणि एवढं तोंड का पडलंय? ऐश्वर्या. घरचे लग्नाचं बोलतायत. पूजा. भारी की मग, कधी ना कधी करायचंच आहे. करून टाक. मुलगा चांगला असेल तर काय प्रॉब्लेम आहे? ऐश्वर्या. ऐशू, आय एम सिरियस. पूजा. मागचं विसरून जा. सगळे एकसारखे नसतात आणि घरचे आपल्या चांगल्याचा विचार करतात. ऐश्वर्या समजावून सांगते. बरं, चल लवकर वर जाऊ, उशीर झालाय. ऐश्वर्या. तू जा, मी थोड्या वेळाने येते. पूजा. नक्की का? ओके, ये, मी निघते. ऐश्वर्या निघून जाते. पूजा थोडा वेळ शांत थांबते. सोनाली येत नाही म्हणून ती तशीच लिफ्टकडे वळते. लिफ्टमध्ये जाते. एकटीच असते. तेवढ्यात सनी येतो. दोघांची नजर एकमेकांवर पडते. पण दोघेही शांत असतात. आज दोघांचा मूड नसतो भांडायचा आणि रागाने पण बघत नसतात. जॉन आश्चर्यचकित होतो, कारण आज पहिल्यांदा असे शांत असतात. दोघे आपापल्या फ्लोअरला निघून जातात. इकडे दोन्ही घरचे भेटतात. पंडितजी एंगेजमेंटचा मुहूर्त सांगतात. 3 दिवसानंतर दोन्ही घरचे 30 तारीख फिक्स करतात. दुपारी लंच ब्रेकमध्ये तिघी कॅन्टीनमध्ये. तू लेट आलीस का आज? ऐश्वर्या सोनालीला. हो ग, आज उशिरा उठले म्हणून. ते जाऊ दे, ही का तोंड पाडून बसलीये? सकाळपासून कोण काही बोलले का? सोनाली. ऐश्वर्या सकाळचं सगळं बोलणं सांगते. ओ, असं आहे तर. विचार करतच सोनाली. तेवढ्यात पूजाला घरून फोन येतो. एंगेजमेंटची तारीख फिक्स केल्याचं सांगतात. अगं पण एवढे लवकर? पूजा. अगं पुढचा मुहूर्त 1 महिन्यानंतर आहे, म्हणून ही तारीख सोयीची वाटते, म्हणून फिक्स केलंय. ताई. पण ताई एवढी कसली घाई? चिडून पूजा. मम्मीला आणि दादाला सारखी सुट्टी टाकणं जमणार नाही, माहिती आहे ना. आता आलेच तर होऊन जाईल लवकर आणि जास्त कोण नाही, छोटा कार्यक्रम होईल, फक्त जवळचे नातेवाईक असतील. ताई. बरं ठीक आहे. पूजा फोन ठेवते. काय झालं? सोनाली. एंगेजमेंट आहे 3 दिवसांनी. पूजा. काय एवढ्या लवकर? ऐश्वर्या सोनाली एकत्रच. हो, आणि मला 3 दिवस सुट्टी घ्यायला लावलीये. पूजा. पण अचानक कसं काय? मुलगा कोण आहे ते तरी सांग. सोनाली. त्या दिवशी
आजी आल्या होत्या ना, त्यांचा नातू. पूजा. नाव काय? काय काम करतो? आणि पॅकेज काय आहे? सोनाली. तो दिसायला कसा आहे? ऐश्वर्या. मला काहीच माहिती नाही आणि मी विचारले पण नाही. पूजा. काय? तू वेडी आहेस का? असं कोण करतं? सोनाली. दादाने पहिल्यांदा काहीतरी मागितलं नाही कसं म्हणणार, आणि राहिला प्रश्न बघायचा तर ते आताही होऊ शकतं. पूजा. म्हणजे? सोनाली. तो याच कंपनीत काम करतो. तेव्हाच आजी बोलल्या होत्या. पूजा. हो, तू त्या दिवशीच बोलली होती. ते त्यांच्या नातूला भेटायला आल्या होत्या. ऐश्वर्या. मग चल, लागू कामाला. मी सगळ्या सोशल साईटवर शोधते. आणि ऐशू, तू आधीपासून इथे काम करतेस, मग तू कंपनीत शोध. आणि पूजा, तू कसं शोधणार? सोनाली. ए बाई, मला सुट्टी घेऊन तयारी करायची आहे, ते तुम्ही बघा. आणि आधी मिस्टर रमण सुट्टी देत नाहीत, कसं म्हणावं त्यांना कळतच नाही आहे. पूजा. का सुट्टी का देत नाही ते? ते तर चांगले आहेत. ऐश्वर्या. काय? ते आणि चांगले? आजपर्यंत एवढं काम तेच लावत आलेत, सुट्टी पण दिली नाही त्यांनी हिला. सोनाली. ते नाही माहिती, पण सर असे नाहीत. तू कुणा सिरियसशी पंगा घेतला का? त्याशिवाय एवढं नाही होणार. ऐश्वर्या. अगं हो, आठवलं. परवा मी रविवारी आले होते ना. रविवारी काय घडलं ते सांगते. पूजा. बापरे, म्हणजे तो आपला बॉस आहे आणि कंपनीचा मालक? सोनाली. हो, आणि आपण त्याच्याशी भांडत होतो. पूजा. मी तर एकदाच भांडले, तू तर रोज भांडत होतीस. सोनाली. तो पण काय कमी नाही. त्याने आधी खोड काढली म्हणून मी भांडत होते. एकटीच भांडायला वेड लागले काय? पूजा. बरं बाई, आता नको भांडू. आणि हो, मी शोधते तो मुलगा लवकरात लवकर. आता जाऊया, उशीर झालाय. ऐश्वर्या. सगळे निघून जातात. इकडे सनीला एंगेजमेंटची तारीख सांगायला करण आणि राज कंपनीत जातात. आणि कॅबिनमध्ये येत, भाई आत येऊ काय? करण. तो ऑलरेडी आत आलाय आणि आज कुणीकडे दिवस उगवलाय? सनी फाईल बघतच बोलतो. दोघे बसतच हळूच एकमेकांकडे बघत कुजबुजत, वहिनी कुठे दिसत नाही ना? थांब, मी बघतो बाहेर जाऊन, म्हणून राज निघून जातो. सनी त्याच्याकडे बघतो. हा कुठे चाललाय? आणि काय काम काढलं इकडे? अरे दादा, एक गुड न्यूज आहे म्हणून सांगायला आलोय. करण. काय? कंपनी जॉईन करणार आहेस काय? हसत फाईल ठेवत. सनी. नाही दादा, दुसरी आहे. करण. तसं सनी प्रश्नार्थक नजरेने बघतो. अरे दादा, तुझी एंगेजमेंटची तारीख फिक्स केली, 3 दिवसांनंतरची ठरवली आहे. करण. काय? एवढं लवकर? आणि मला साधं पण विचारलं नाही? माझे शेड्यूल्स असतात. सनी शॉक होत म्हणतो. भाई, आजीने ठरवले सगळं. आम्ही जवळच होतो म्हणून सांगायला आलो. बाकी तू घरी येऊनच विचार. चल, मी निघतो. बरं. करण बाहेर येतो तसं राज इकडे तिकडे बघत करण येताना दिसतो. भेटल्या का बहिणी? करण राजला. नाही ना. चल, जाऊ, उशीर होतोय आपल्याला. भेटू नंतर. त्या तर इथेच आहेत. राज लिफ्टसमोर येतो. तेवढ्यात पूजा आणि सोनाली स्टेप्सवरून खाली येतात. करण राज एकमेकांकडे बघून, हाय बहिणी. राज. पूजा शॉक होते, कारण पहिल्यांदा अशी कोणीतरी हाक मारलेली असते आणि स्मितहास्य करते. आता 3 दिवसांनी एंगेजमेंट आहे म्हणून आता तुम्ही आमचे ऑफिशियली वहिनीसाहेब होणार. करण. हो. पूजा थोडं ऑकवर्ड होत. चला, आम्हाला उशीर होतोय. भेटू आता एंगेजमेंटला. राज आणि करण ओके म्हणतात आणि ते दोघे लिफ्टकडे जात असतात. तेवढ्यात सोनाली हळूच पूजाला म्हणते, पूजे, त्यांनी विचार की त्यांना त्याचा भाऊ कोणत्या डिपार्टमेंटला आहे? पूजा लगेच, पण थोडी अडखळतच, ऐका ना, ते तुमचे दादा कोणत्या डिपार्टमेंटला आहेत? पूजा. दोघे हसतच लिफ्टमध्ये जाऊन उभे राहतात. वहिनी, दॅट्स अ सरप्राईज फॉर यू. आणि लिफ्ट बंद होते. पूजा. किती आगाऊ आहेत ग तुझे दीर, मुद्दाम नाही सांगितलं. सोनाली. जाऊ दे, तू बघ सोशल साईटवर आणि चल, आता काम पण बघू. दोघे निघून जातात. पूजा मिस्टर रमणकडे जाऊन सुट्टीसाठी रिक्वेस्ट करते. मिस्टर रमण, मी थोड्या वेळाने सांगतो. ओके सर म्हणून निघून जाते. बाहेर आल्यावर आठवते की फोन आतच राहिला म्हणून जाते तर केबिनमधून आवाज असतो. सर. ती खूप रिक्वेस्ट करते सुट्टीसाठी, तिच्या घरी इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे म्हणून. मिस्टर रमण. नाही द्यायची सुट्टी तिला. समोरून सनी.
ओके सर. मिस्टर रमन केबिनमध्ये जातात आणि मोबाईल घेत सर म्हणतात, सॉरी पूजा, सुट्टी नाही देऊ शकत. मिस्टर रमन त्यांना पण वाईट वाटत असतं, पण काय करणार. इट्स ओके. मी ऐकलं सरांनी तुम्हाला सांगितलं आहे म्हणून तुम्ही सुट्टी देत नाही. नाराजीने लगेच ती पूजा निघून जाते. घरी फोन करून सांगते, आजी मला सुट्टी नाही दिली सरांनी, आता काय करू. पूजा, बघू, मी सांगते शालनला, ती काय करेल तर बघू. आजी, ओके मी ठेवते. पूजा, आजी लगेच सनीच्या आजीला फोन लावून सांगतात, मी बघते कशी सुट्टी नाही देत, तू काळजी नको करूस, तयारी चालू ठेव. सनीची आजी पूजाच्या आजीला संध्याकाळी. सनी येतो आणि सरळ रूममध्ये जातो. मागे जॉन फाईल्स घेऊन येत असतो आणि स्टडीमध्ये ठेवायला जाणार तेवढ्यात आजी, थांब जॉन. तसा तो थांबतो. आजी जॉनकडे बघून, पूजा कोणत्या डिपार्टमेंटला आहे आणि त्याचे हेड कोण आहेत. जॉन गोंधळतो आणि थोडं आठवून, ते मिस्टर रमन. बरं, त्यांना फोन लाव आणि माझ्याकडे दे, मला बोलायचं आहे. आजी, तो लगेच फोन लावून सांगतो, मॅडम बोलतायत. रमन, पूजा म्हणेल तेवढी सुट्टी द्या. आजी. मिस्टर रमन घाबरतच, सॉरी मॅडम, पण ते. आजी त्यांना थांबवून, मला काही ऐकायचं नाही, उद्या तिची सुट्टी मंजूर करा. जॉन प्रश्नार्थक नजरेने बघतो. सनीला काही सांगायची गरज नाही. आजी निघून जातात. दुसऱ्या दिवशी पूजाला आल्यावर पिऊन सांगतो, मिस्टर रमन सरांनी बोलावलंय. आता काय केलंस. सोनाली, मी नाही काय केलं, बघू, आज जाऊन येते आधी. पूजा केबिनमध्ये जाते. पूजा, तुम्हाला किती दिवसांची सुट्टी हवी आहे. मिस्टर रमन सर, 3 दिवसांची. ओके, लीव ॲप्लिकेशन द्या, सुट्टी भेटेल. मिस्टर रमन, ती आनंदी होते. थँक्स सर. पूजा, सुट्टी भेटली, मला टेन्शन आलं होतं. सोने, आता काय करू म्हणून, पण भेटली. पूजा, तू कोणाकोणाला सांगितलं होतं का. सोनाली, हो, आजींना सांगायला लावलं होतं मी आजीला. पूजा, म्हणजे त्यांचा नातू चांगल्या पोस्टला आहे म्हणून तर लगेच सुट्टी दिली तुला. बघ ना गं सोनाली. हो गं, तसंच वाटतंय. पूजा, बरं आता लवकर शोध कोण आहे, उद्यापासून सुट्टी आहे ना. दाजी. पूजा, बरं बरं, करते काम. सोनाली, दुसऱ्या दिवशी सगळी शॉपिंग सनीची फॅमिली करणार बोलतात आणि पूजा तिची ताई चॉईस नाव सनी सिंग पूजा असतं आणि बरोबर तेवढ्याच समर सिंग नावापुढे स्वतः सनीच येतो. तीही शॉक होते आणि एकटक बघत असते. पूजा, बॉस. सोनाली घाबरतच, पूजा, समर सिंग देशमुख, नक्की आपण बरोबर हॉलमध्ये आहे ना, का चुकीच्या ठिकाणी आलोय. तेवढ्यात ऐश्वर्या इरा येते. वहिनी, किती वेळ, मी कधीपासून शोधते, म्हणून ती रूमकडे घेऊन जाते. ऐश्वर्या आणि सोनाली मागेच जातात. कोणच कोणाशी बोलत नसतं. तिघी शॉकमध्ये. तेवढ्यात रूममध्ये आजी, आई, मोठी आई येतात. गोड दिसतेस. मोठी आई, अजून थोडा वेळ थांब, पंडितजी बोलवतील तेव्हा ये. आजी. थोडा वेळ सगळे बोलून निघून जातात. फक्त इरा थांबते. इरा बोलत असते पण कोणाचं लक्ष नसतं. तेवढ्यात राज आणि करण पण येतात आणि सांगतात, पंडितजी बोलवतायत, चला. निघून जातात. थोडं टचअप करून सगळे बाहेर येतात. लेडीज बाहेर येतात. दोन्ही फॅमिली समोरासमोर बसतात. सनी फोनवर बोलत जॉनसोबत येत असतो आणि समोर पूजा, ऐश्वर्या आणि सोनाली सोबत खाली मान घालून येत असतात आणि लगेच बसतात. सनी पण बसत असतो, मुलगी कोण आहे हे पण पाहण्यासाठी. तो तिच्याकडे बघत नाही. पूजाला हळदी कुंकू आणि सनीला कुंकूचा टिळा लावून दोघांना कपडे देतात. दोघे समोर जरी असले तरी मान घालून असतात, त्यामुळे अजून एकमेकांना बघितलेलं नसतं. ते तसेच उठून कपडे बदलायला रूममध्ये जातात. राज, करण लगेच सनीच्या मागे जातात आणि इकडे ऐश्वर्या आणि सोनाली पूजासोबत जातात. राज, भाई वहिनीला बघितलं चिडवत, तो चिडून, तिला काय बघायचं. सनी, बहुतेक भाई तू बघितलं नाही वहिनी कोण आहे, नाहीतर असं तू तोंड पाडलं नसतं. करण, सगळेच चुकलेले असतात म्हणून घरी आले की लगेच थकल्यामुळे झोपून जातात. पण सनी रागात असतो म्हणून तो जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असतो. सनी पण विचार करतच झोपी जातो. दुसऱ्या दिवशी रविवार. दोघे विचारातच घालवतात. सोमवारी आजी, अगं साडी घालून जा, ड्रेस कशाला.
आजी, नको ग, सावरता येणार नाही. पूजा, 1 मे महाराष्ट्र दिन सेलिब्रेशन सोमवारी होणार होते म्हणून. हो, नाही करते, साडी घालते. ऐश्वर्या आणि सोनाली पण घालणार म्हणून ती ताईच्या घरून तयार होऊन कंपनीत जाते आणि पूजा घरचे परत पंढरपूरला जातात. तिघी वेगवेगळ्या येतात पण नंतर कॅन्टीनला भेटतात. छान दिसतेस नवी नवरीसारखी, हातावर मेहंदी पण आहे. ऐश्वर्या चिडवत, पण हे सांग, तुला खरंच माहिती नव्हतं सरांसोबत एंगेजमेंट आहे? सोनाली, बाई हळू बोल, कोणाला काही सांगायची गरज नाही. रागवतच पूजा. तेवढ्यात पिऊन येतो. ताई, तुम्हाला सरांनी बोलवलंय. पिऊन, चल मी बघते. आधीच रमण सर चिडतात म्हणून उठते. त्या दोघी काय बोलणार? तेवढ्यात पिऊन, ते नाही, आपल्या देशमुख सरांनी बोलवलंय. पिऊन, काय? मला? जरा गोंधळून त्या दोघी रुपे, पूजे, बेस्ट ऑफ लक म्हणून चिडवत हसतात. तुम्हाला आल्यावर बघतेस म्हणून पिऊनच्या मागे जाते करायला त्यांच्यासोबत जातात. साडी बघतात सगळ्यांसाठी आणि पूजाला पण आवडेल अशी घेतात. ताई, सनी नाही का आले? नाही ग, त्याने आधीच डिझायनरकडे ऑर्डर केले आहेत. आई, चला दागिने घेऊ. मोठी आई दागिने घेतात आणि रिंग पण सिलेक्ट करतात. इरा, वहिनी, दादासाठी पण कर ना, जरा ऑकवर्ड होतं. पूजा, मी कसं करणार? त्यात काय, तू कर सिलेक्ट, तुमच्या दोघांसाठी. आजी, तुझ्यासाठी मेकअप आर्टिस्ट येईल हॉलमध्येच. आई, मग ती दोघांसाठी रिंग निवडते. संध्याकाळपर्यंत सगळी शॉपिंग करून निघतात. दुसऱ्या दिवशी दुपारी सोनाली, ऐश्वर्या आणि पूजा कॉन्फरन्स कॉलवर. झाली का तयारी? सोनाली, पूजा, तू अजून इन्व्हिटेशन नाही दिलं, तरी पण आम्ही येणार. ऐश्वर्या, हो ग बाई, येणार तुम्ही, माहिती आहे, म्हणून इन्व्हिटेशन दिलं नाही. पण ऐका, बाकीच्यांना सांगू नका, सगळे अचानक आहे म्हणून मी नंतर सांगते त्यांना. पूजा, बरं नाही सांगत, पण ॲड्रेस तर पाठव. हाफ डे घेतलाय तयार होऊन, लगेच तिकडे येतो आम्ही. ऐश्वर्या, हो या, पण लवकर जरा. पूजा, नक्की? सनी देशमुखच नाव का? करण, अजून मला नाही सापडलं सोशल लिस्टवर. सापडले पण मला नाही वाटत ते असतील. मी फोटो पाठवते बघ. सोनाली, मी अजून शोधते. ऐश्वर्या, बरं शोध, एंगेजमेंट होईल तेवढ्यात. बरं चला, मला आवरायचं आहे, तुम्ही लवकर या. पूजा घरूनच तयार होऊन हॉलला जाणार होती आणि परत तिकडे जाऊन परत साडी बदलायची होती. तोपर्यंत तिने छान अबोली कलरची साडी घातली होती. कलरचे माप, केस बांधून सोडलेले, बाकी सगळे सामान बॅगेत ठेवलं तिकडे जाऊन आवरण्यासाठी. झाले का सगळे तयार? लवकर चला. आणि हो, सगळे तिकडेच आवरा, फक्त पूजा तिकडे आवरेल, बाकी तुमचा गोंधळ नको. आजी. सगळे तयार होतात आणि जायला निघतात. जाताना पूजा ऐश्वर्याला फोन करते पण ती उचलतच नाही. जाऊ दे म्हणून ती गाडीत जाऊन बसते. थोड्याच वेळात गाडी हॉलच्या पार्किंगमध्ये थांबते. हॉलमध्ये येत असते तेवढ्यात तिला सनी दिसल्यासारखं होतं, पण परत कन्फर्म करायला बघते तर नाही दिसत म्हणून सोडून देते. तेवढ्यात फोन वाजतो. हॉलमध्ये जाता जाता उचलते. हॅलो पूजे, आम्ही येतोय, खालीच आहे. ऐश्वर्या, काही कामाचे नाही तुम्ही, तुम्हाला हाकलून दिलं पाहिजे. पूजा, पूजे चिडू नकोस, आज चांगला दिवस आहे आणि कंपनीमध्ये समर देशमुख नाही कोणच मी शोधलं, आणि जर समर सिंग असेल तर ते आपले बॉस आहेत. ऐश्वर्या सहजच बोलते. ती एवढा वेळ हॉल बघत असते तेवढ्याच तिचं लक्ष स्टेजकडे जातं. तिथे मागे छान अशी फुलांची सजावट केलेली असते. तेवढ्यात तिचं लक्ष मध्ये नाव लिहिलेलं असतं तिथे समर सिंग. पूजा शॉक होत होते. ऐशा, नाव समरसिंग पूजा आहे आणि एकटक नावाकडे बघत बोलले. तेवढ्यात मागून ऐश्वर्या, सोनाली येऊन शेजारी उभ्या राहतात पण तिचं लक्ष नसतं. ती कुठे बघते म्हणून त्या दोघी त्या दिशेने बघतात. तरी पण सनी रागाने बघतोय म्हणून त्या लगेच तिकडून सटकतात. इकडे मेकअप आर्टिस्ट पूजाला तयार करते आणि पूजा आरशात बघून विचारते, दोघींना काय झालं? पूजे, ते आपले सर आहेत, समरसिंग देशमुख. ऐश्वर्या, आत्ता काय करणार? सोनाली, आता 10 मिनिटात आवरून होईल, मग बाहेर जाऊन बसेन. काय करणार? म्हणे वेडी आहेस. म्हणे काय? आता काय करायचं? पूजा चिडते. दोघी शांत बसतात. थोड्या वेळाने आवरून होतात. दोघांना बोलवतात.
सनी आधीच जाऊन उभा असतो. पूजा येत असते. करणराज खालून सनीला इशारा करतात. तिकडे बघ. तो बघतो तर पूजा हळूहळू चालत येत असते. मागे सोनाली आणि ऐश्वर्या असतात. हिरव्या रंगाची साडी, गोल्डन ब्लाऊज, मॅचिंग ज्वेलरी, बाजूबंद, माचे, छान असं केसांना बन आणि त्यावर गजरा आज खरंच छान दिसत होती. कोणाची नजर नको लागायला म्हणून लगेच मम्मी पुढे होऊन कानामागे टीका लावते. ती स्टेजवर चढताना वर बघते तेव्हा सनी बघतो तर तो शॉक होतो. त्याला काहीच कळत नाही. पाहत कन्फर्म करण्यासाठी सगळ्यांकडे बघतो तर ते सगळे आनंदी असतात. हे पाहून चेहऱ्यावर दिसत असलेले भाव आणि सगळे त्याच्याकडे बघत असतात. पंडितजी दोघांना बसवतात. विधी होतात. तरी पण पूजा अजून त्यांच्याकडे नजर वर करून बघत नसते. तिला आता भीती वाटते आणि त्या दिवशी तिचं सारखं ओरडून हकलून दिलेलं असतं. पंडितजी दोघांना उभे राहायला सांगतात आणि रिंग घालायची असते. इरा, करण आणि राज सनीच्या शेजारी रिंग घेऊन येतात आणि पूजाच्या शेजारी ताई ऐश्वर्या आणि सोनाली येतात रिंग द्यायला. सनी अजून पण शॉकमध्ये असतो पण तरीही तिच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन बघत असतो. पण ती काही तर बोलणार नसते. दादा रिंग घालत वहिनींच्याकडे म्हणून इरा रिंग देते. इकडे ताई पूजाच्या हातात देते रिंग. दोघे शांतच असतात. पटकन घाला अंगठी, मुहूर्त संपेल. पंडितजी, दादा घाल रिंग, नंतर बघ वहिनीच्याकडे. इरा म्हणते. तसं तो भानावर येतो. लगेच बाकी सगळे हसायला लागतात. पण पूजा सोडून आणि ऐश्वर्या सोडून सोनाली तर कसंबसं हसतात. तो इराकडे बघतो, नंतर आजीकडे. रिंग पुढे करतो पण तिने अजून हात पुढे केलेला नसतो. ताई तिचा हात धरून पुढे करते. तो रिंग नंतर वाकवतो. पूजा पण रिंग घालते. सगळे टाळ्या वाजवतात. दोघे आजी तर खूपच जास्त आनंदी होतात. त्या दोघांना सोडून बाकी सगळे खाली येतात. काही पाहुणे जेवायला जातात तर बाकीचे पूजा आणि सनीच्या भेटायला स्टेजवर जात असतात. दोघेही सगळ्यांना छान बोलत असतात पण तरीही एकमेकांकडे बघत नसतात. सगळे भेटून संपलं की थोडा वेळ काचेवर बसतात, कोचवर बसतात. 5 मिनिटं शांततेत जाताना सनी पुढे तेवढ्यात फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी कपल पोजेस सांगतो. दोघांना खूपच ऑकवर्ड वाटत असतं तरी 1-2 फोटो काढतात. सगळे असतात म्हणून नंतर फोटोग्राफर सनीला पूजाच्या खांद्यावर हात ठेवूनची पोज सांगतो. सनी चिडून बघतो आणि हळूच म्हणतो, बस झाले. एवढे फोटो फोटोग्राफर पुढे बोलणार की तेवढ्यात पूजा, हो बॉस, बस. एवढे फोटो म्हणून सनीपासून लांब जाते आणि कोचवर जाऊन बसते. ही स्वतःला समजते कोण? सनी चिडतो पण आजी त्याच्याकडे बघत असते म्हणून तो शांत बसतो. नंतर सगळे जेवायला जातात. चिडवतच असतात पण दोघे तरी शांत असतात. पूजा कसंबसं हसत होती. सगळा कार्यक्रम संपला की दोन्ही घरचे एकमेकांना छान निरोप घेऊन आपापल्या घरी येतात. प्रेक्षकांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे रोजची जी काही आपली कहाणी आहे त्याचे भाग अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. कमेंट करायला विसरू नका. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तेव्हा प्लीज मला सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.